On 8th April, Staff Selection Commission declared the result of SSC CGL 2025 आणि त्यामध्ये मला ऑफिस सुपरिटेंडेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ही सेंट्रल गव्हर्नमेंटची गट ब ची पोस्ट मिळाली आहे. तर मी हा व्हिडिओ यासाठी नाही बनवतोय की मी किती परिश्रम केले किंवा मी किती मेहनत केली यामागे. तर मी हा व्हिडिओ त्या मुलांसाठी बनवतोय जे महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत. रिझल्ट लागल्यानंतर 2 दिवसांनी मला इंस्टाग्रामवरती एक रील दिसली. त्यामध्ये GST इन्स्पेक्टर तेजस घानवत जे ऑलरेडी SSC CGLमध्ये सिलेक्टेड आहेत त्यांनी एक ॲनालिसिस केलं आहे की नुकत्याच झालेल्या SSC CGL 2025 या परीक्षेमध्ये 15,200 एवढी टोटल वॅकन्सीज होती. त्यापैकी 3,000 वॅकन्सीज या महाराष्ट्रात होत्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मुलांचं सिलेक्शन हे फक्त 700 आहे. म्हणजे ओव्हरऑल वॅकन्सीच्या 20% वॅकन्सी या महाराष्ट्रात होत्या आणि त्यापैकी फक्त 5% ही सिलेक्शन घेणारी मुलं ही महाराष्ट्रातली आहेत. तर मला या सर्व मुलांना एक आवाहन करायचं आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये SSC CGLचा अभ्यास करावा आणि याचा अप्लाय करावा एक्झामला. पहिलं कारण असं की या परीक्षेचा अभ्यासक्रम फिक्स आहे. इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग आणि GS आणि याच सिलेबसवर बऱ्याचशा अजून एक्झामसुद्धा होतात, जसं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरळ सेवा ज्या TCS आणि IBPS घेते. त्यानंतर SSC CHSL जी ग्रुप C पदांची परीक्षा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. त्यानंतर SSC CPO ज्यामधून सेंट्रल फोर्सेसमध्ये सब इन्स्पेक्टर्स सिलेक्ट होतात. त्यानंतर SSC MTS आहे जी ग्रुप D पदाची परीक्षा आहे. त्यानंतर SSC GD आहे ज्यामधून कॉन्स्टेबल्स घेतल्या जातात सेंट्रल फोर्सेसमध्ये. त्यानंतर रेल्वेजमध्ये सुद्धा NTPC ग्रॅज्युएट आहे. नंतर NTPC अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम आहे. रेल्वेजची ALP आहे. त्यानंतर रेल्वेजची ग्रुप D आहे. त्याचप्रमाणे IBच्या ACIO आणि बऱ्याचशा एक्झाम ज्यामध्ये TCS पॅटर्न फॉलो केला जातो. तर या सगळ्या एक्झामचा सिलेबस सेमच आहे. तर असं आहे की एकदा जर तुम्ही याचा सिलेबस कंप्लीट केला तर तुमचं कुठे ना कुठे सिलेक्शन होणं हे फिक्स आहे. आणि दुसरं कारण, जी मुलं MPSC करतात तर या परीक्षेचा कालावधी जर बघितला गेला MPSCचा तर प्रिलिम्सपासून जॉईनिंगपर्यंत आरामात तुमचे 3-4 वर्ष निघून जातील. पण SSCचा जर तुम्ही एक कॅलेंडर बघितला तर प्रिलिम्स टू जॉईनिंग हा कालावधी फक्त 7 ते 8 महिन्याचा आहे. तर एवढ्या लवकर जर तुम्हाला कुठल्या परीक्षेमध्ये जॉईनिंग मिळत असेल आणि ती परीक्षा जर दरवर्षी होत असेल तर मला वाटते की तुम्ही SSC CGL हा एक अभ्यासाचा ऑप्शन म्हणून निवडला पाहिजे. जर तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील या परीक्षेबद्दल किंवा कुठलं गायडन्स हवं असेल किंवा कुठल्या विषयाबद्दल सुद्धा डाऊट असेल तर खाली कमेंट करा आणि नक्कीच मला फॉलो करा. धन्यवाद.